नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं, परंतु कधी कधी अशी वेळ येते की ती आपल्याला चढावी लागते. तिथे आपल्याला कोणताही पर्याय नसतो आणि त्यामुळेच आपण काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे आपल्याला कोर्टाची पायरीही चढावी लागते. आज खास करून मी तुम्हाला या विषयाबद्दल माहिती देणार आहे की मृत्यूपत्र का बनवायचे असते, कोणी बनवायचे असते. मृत्यूपत्र हे याच्यासाठी बनवतात की मृत्यूपश्चात मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार मालमत्तेचा जो विनियोग असतो, मालमत्ता जी त्याची असते त्याचा जो विनियोग असतो, हे प्रमुख कार्य असतं आणि त्यासाठी मृत्यूपत्र हे एवढं एकच दस्तऐवज असतं. मृत्यूपत्राद्वारे वारसा हक्कांचे नियोजन केले जाते आणि त्याला इच्छापत्र असं सुद्धा म्हणलं जातं. मृत्यूपत्र नमूद करून ठेवले असेल तर वारसांना त्यानुसार विनियोग करणे खूप बंधनकारक असतं आणि आपली मालमत्ता हे विषयाचे विचार पक्के असतील तर ते इच्छापत्राद्वारे लिहून काढणं खूप गरजेचं असतं. ज्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे अशी कोणतीही सज्ञान व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते. तिच्या स्वतःच्या मालमत्तेसंबंधीचे मृत्यूपत्र ती करू शकते. मृत्यूपत्रात नमूद केलेली व्यक्ती ही वारस असेल तर ती व्यक्ती तिची व्यक्तिगत मिळकतीची लाभधारक असते. इतर सर्व बाबतीत मृत्यूपत्रातील व्यक्तीलाच त्या मालमत्तेची मालकी मिळत असते. आता हिंदू वारसा कायदा जो आहे 1956 काय म्हणतो तो, तर भारतीय वारसा हक्क कायदा 1925च्या कलम 74 नव्हे, मृत्यूपत्र अनिश्चित असेल तर तो दस्तऐवज जो असतो म्हणजे जी कागदपत्रं असतात ते अवैध म्हणजेच बेकायदेशीर ठरवले जातात. स्पष्ट इच्छा व्यक्त न केलेले मृत्यूपत्रसुद्धा बेकायदेशीर ठरवलं जातं. इच्छापत्र नसल्यास धर्माच्या कायद्यानुसार संपत्तीची वाटणी केली जाते. म्हणजे समजा इच्छापत्र केले नसेल तर धर्माच्यानुसार कायदा जो सांगितलेला आहे त्याप्रमाणे संपत्तीची वाटणी होते आणि म्हणून इच्छापत्र करणं गरजेचं आहे. हिंदू वारसा कायद्यानुसार पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा पद्धतीने 9 वर्गात संपत्तीची विभागणी केलेली असते. कायद्यानुसार जर अपत्य नसेल किंवा मागील पिढी जिवंत नसल्यास पतीची मालमत्ता पत्नीस किंवा पत्नीची मालमत्ता पत्नीस मिळत असते. तर मृत्यूपत्राचा काही ठराविक असा साचा अजिबात नसतो. मृत्यूपत्र करणाऱ्याने कुठल्याही प्रकारे ते केले तरी चालते. मृत्यूपत्रावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी लावावी लागत नाही. मृत्यूपत्र करणाऱ्या माणसाला जी भाषा येते त्या भाषेतच त्याने मृत्यूपत्र करावे. त्यामध्ये खास करून मृत्यूपत्र कर्त्याचे नाव म्हणजे जो मृत्यूपत्र तयार करतो त्याचे नाव, वय, पत्ता, तारीख आणि ठिकाण स्पष्ट असले पाहिजे. मृत्यूपत्र हे स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाखाली न केल्याचा उल्लेखही त्याच्यात केला पाहिजे. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा त्याच कागदावर दिलेले असावे. वेगळे दस्तऐवज चालत नाही. मृत्यूपत्र वादग्रस्त असल्यास शक्यतो वारसदारांना त्यात काय लिहिले आहे याची माहिती न देणे हे उत्तम असते. मृत्यूपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही, पण केलेली असल्यास प्रत गहाळ झाली किंवा सरकारी कार्यालयातनं खरी प्रत मिळू शकते. आधीचे मृत्यूपत्र रद्द करून जर दुसरे नवीन मृत्यूपत्र बनवायचे असेल तर दुसरे नवीन मृत्यूपत्र बनवताना पूर्वी केलेली सर्व मृत्यूपत्रे रद्द केल्याचा उल्लेख त्यात असायला पाहिजे. मृत्यूपत्राची भाषा सुस्पष्ट असावी. सर्व मालमत्ता वेगळा आणि स्पष्ट उल्लेख आणि विभागणी केलेली असावी. आपल्या चलसंपत्तीचे म्हणजेच बँकेतल्या ठेवी, पोस्टातल्या ठेवी, शेअर, म्युच्युअल फंड, वाहने, दागिने अशा या सगळ्या संपत्तीचं आणि अचल संपत्तीचे म्हणजे जमीन, घर या सगळ्यांचा तपशीलवार वर्णन त्या मृत्यूपत्रामध्ये केलेला असावा. घर स्वकष्टार्जित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करण्याचे गरजेचे असते. तसेच कोणत्या व्यक्तीला आपल्या संपत्तीतील किती वाटा मिळावा हे नमूद करावे. हा वाटा टक्क्यांमध्ये लिहावा. संपत्तीवर कर्जे असल्यास ती कर्जे कोणी कशी फेडावीत याबद्दलसुद्धा सर्व स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये असावा. त्याचप्रमाणे विम्याच्या सर्व पॉलिसीजची क्रमांकानुसार नोंदही त्याच्यामध्ये केलेली असावी. आता महत्त्वाचं गोष्ट याच्यात काय आहे तर साक्षीदार फार महत्त्वाचे असतात. म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या 2 साक्षीदारांच्या समोर मृत्यूपत्र करणाऱ्यांनी सही केलेली असावी. तसेच साक्षीदारांनी देखील तेव्हाच सही केलेली असावी आणि तसा तारखेसह उल्लेखसुद्धा मृत्यूपत्रात असणं गरजेचं आहे.
साक्षीदार व्यक्ती ही शक्यतो घरातली किंवा कोणी नातेवाईक नसावी आणि ती व्यक्ती मृत्यूपत्र करणाऱ्यापेक्षा वयाने लहान असावी आणि साक्षीदारांना मृत्यूपत्रात कुठल्याच प्रकारचा वाटा नसावा. ह्यात एक डॉक्टर आणि दुसरा जर वकील असेल तर मात्र पुढील काम सोपे होते. आता जर मृत्यूपत्रामध्ये कधी बदल करायचा असेल, मृत्यूपत्र हे अनेक वेळा तुमच्या हयातीमध्ये तुम्ही कधीही रद्द करून परत दुसरं बनवू शकता. त्यात बदल करता येतो. अधिक माहिती समाविष्टही करता येते. म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण मृत्यूपत्र करण्याच्या वेळेला आपली जी प्रॉपर्टी असते त्यानंतरही आपण बरीच प्रॉपर्टी परत विकत घेतो किंवा नवीन काही साधनं विकत घेतो. म्हणजे जसं की एक कार आपल्याकडे असेल तर आपण आणखीन 2 कार घेतल्या तर त्यांचा नंतर परत मृत्यूपत्र बदल करून उल्लेख करणं गरजेचं असतं. अशा वेळेला आपल्याला परत पहिलं मृत्यूपत्र रद्द करून दुसरं मृत्यूपत्र करता येतं. त्याच मृत्यूपत्रात करण्यात येणारे जे फेरबदल असतात त्याला आपण किंवा दुरुस्ती जी असते त्याला पुष्टीपत्र म्हणतो. आणि म्हणून आपण जी पहिली मृत्यूपत्र रद्द केलेली असतात त्या मृत्यूपत्रांचा उल्लेख आपलं जे शेवटचं पत्र असतं म्हणजे शेवटचं फायनल मृत्यूपत्र जे असतं त्याच्यात त्याची नोंद असणं खूप गरजेचं आहे. मृत्यूपत्राची ही नोंदणी जी असते ही ऐच्छिक असते आणि अशी नोंदणी करणं हिताचे असून ही नोंदणी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात करता येते. यामुळे काय होतं, नोंदणीमुळे तारखेचे वाद होत नाहीत. मृत्यूपत्र ह्या विषयाची ही ओळख सर्वसामान्य माणसांना करून देणं खूप गरजेचं असं मला वाटलं. म्हणूनच मृत्यूपत्र का करावे, कसे बनवावे याबद्दल मी आज माहिती दिली. तुम्हाला याबद्दल काही आणखी माहिती हवी असेल तर आपण जरूर मला कमेंटमध्ये कळवू शकता. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. तशीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनाही मृत्यूपत्र का बनवायचे, कशासाठी बनवायचं, त्याचा हेतू काय आहे हे कळेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील ह्याच विषयाचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. धन्यवाद.